नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AKA अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क याचे जे ॲडमिट कार्ड आहे ते आलेले आहेत, ते आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे डाउनलोड करायचे हे आपण पाहणार आहे। चला तर मग आपण पाहू हे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे। मित्रांनो, याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या रजिस्ट्रेशन ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर इथं या ठिकाणी आपल्याला जो इथं कॅचपा दिलेला आहे YMPTTT7E इथं कॅचपा वगैरे टाकून लॉग इन करायचा आहे। जो कॅचपा आहे तो जसाच्या तसा टाकायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे असे रेषा दिसत आहेत याच्यावर तो आपल्याला क्लिक करायचा आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं या ठिकाणी इथं पोस्ट सिलेक्शन असं ऑप्शन दाखवलेलं आहे। या पोस्ट सिलेक्शनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जे आहे इथं डोळ्याचा सिम्बॉल दिसतो, या डोळ्याच्या सिम्बॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आपलं ॲडमिट कार्ड आहे ते आपलं डाउनलोड होणार आहे। मित्रांनो, डोळ्याच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं जे आहे इथं ॲडमिट कार्डचं इथं ऑप्शन आलेलं आहे। आपल्याला याच्यावर क्लिक करून आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते इथं आलेलं आहे। इथं ब्ल्यू कलरमध्ये इथं ॲडमिट कार्ड दिलेलं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण जे आपलं ॲडमिट कार्ड आहे ते अशा प्रकारे मित्रांनो आपण आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते आपण डाउनलोड करू शकतो। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।